पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा उघड झालेला आहे। फाळणीनंतर पाकिस्तानने सातत्याने भारताविरोधामध्ये कुरघोड्या करत आलेला आहे आणि दहशतवाद्यांना पोषणारा पाकिस्तान हर एक तऱ्हेने भारताविरोधामध्ये कट कारस्थानं रचत आलेलं आहे। भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेला पाकिस्तान त्यांच्या शस्त्रांना नावं देताना सुद्धा भारताला डिवचत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पाकिस्तानी मिसाईलची नावं सुद्धा भारताला लुटणाऱ्या मुघल आक्रमकांची आणि हल्लेखोरांची देण्यात आलेली आहे। बघा, पाकिस्तानची वृत्ती या ठिकाणी सुद्धा आपल्याला समोर आलेली बघायला मिळते। सध्या भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असतानाच पाकिस्तानने नुकतंच अब्दाली या बॅलिस्टिक मिसाईलचं परीक्षण केल्याचा दावा केलेला आहे। 450 किलोमीटरची मारक क्षमता असलेल्या या मिसाईलचं नाव हे अहमद शहा अब्दालीच्या नावानं देण्यात आलेलं आहे। हाच तो अब्दाली आहे ज्याने पानिपतच्या युद्धामध्ये मराठा सैन्याला पराभूत केलेलं होतं। आधुनिक अफगाणिस्तानचा स्थापना करणारा अब्दाली अत्यंत क्रूर होता आणि त्याने 17व्या शतकामध्ये तब्बल 5 वेळेला भारतावरती हल्ला केलेला आहे। मोठ्या प्रमाणात भारतीयांच्या कत्ली केलेल्या आहेत आणि शेवटच्या प्रयत्नात 1760 मध्ये त्याने पानिपतमध्ये मराठा सैन्याचा नरसंहार करत विजय मिळवलेला आहे आणि त्यानंतर भारतामध्ये प्रचंड लुटमार आणि कत्ली केल्याचा इतिहास आपण बघितलेला आहे। बघा, पाकिस्तानने अशा व्यक्तीचं नाव त्यांच्या मिसाईलला दिलेलं आहे। तर पाकिस्तानचा आणखीन एक बॅलिस्टिक मिसाईल अर्थात घौरी भारतामध्ये ज्याच्या आक्रमणानंतर इस्लामी राजवटीची सुरुवात झाल्याचं मानलं जातं आणि तोच हा शहाबुद्दीन मोहम्मद घौरी आहे। मोहम्मद घौरी या भारतावरती आक्रमण करणाऱ्या क्रूर आक्रमकांपैकी एक मानला जातो आणि घौरीनेच ठाणेसरच्या लढाईमध्ये पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केलेला आहे आणि दिल्लीवरती कब्जा केलेला आहे। खरं तर पृथ्वीराज चौहान यांनी तब्बल 16 वेळा मोहम्मद घौरीचा पराभव केलेला होता, पण 17व्या वेळेला प्रयत्न करत कनौजचा राजा जयचंदन याची घौरीशी हातमिळवणी झाली आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना पराभव पत्करावा लागलेला आहे। यानंतर त्याने दिल्लीसह भारतावरती लूट करत ही सगळी दौलत जी आहे ती गझनीला नेली आणि त्यानंतर पृथ्वीराज चौहान यांना कैद करत त्यांचा प्रचंड छळ केलेला आहे। पण कैदेमध्ये असतानाच पृथ्वीराज चौहान यांनी बाण मारत मोहम्मद घौरीचा वध केल्याचा इतिहास सुद्धा आपण बघितलेला आहे। तर पाकिस्तानच्या या 700 किलोमीटर मारक क्षमतेच्या क्रूज मिसाईलचं नाव आहे मुघल साम्राज्याच्या संस्थापक मोहम्मद बाबरच्या नावावर ठेवलेलं आहे। बाबरने भारतावरती अनेकदा आक्रमण करत लूट केलेली आहे। भारतीय साम्राज्यावरती हल्ला करत युद्धानंतर मंदिरं लुटण्याचा इतिहास आपण बघितलेला आहे। 1526च्या पहिल्या पानिपतच्या लढाईमध्ये बाबरने लोधी साम्राज्य उखडून मुघल साम्राज्याची स्थापना केली आहे। तर मुघल साम्राज्यात हिंदूंवरती अतोनात अत्याचार झालेले आहेत, देशाची संपत्ती लुटलेली आहे आणि त्यामुळे भारतासाठी बाबर हा शत्रू मानला जातो आणि या शत्रूचं नाव या मिसाईलला सुद्धा देण्यात आलेलं आहे। पण तोच बाबर पाकिस्तानसाठी आता आदर्श बनलेला आहे। तर लढाऊ विमानातून सोडलं जाणाऱ्या या पाकिस्तानी क्रूज मिसाईलचं नाव जगातील क्रूर शासकांपैकी एक असलेला तैमूर लंगच्या नावावरती ठेवण्यात आलेला आहे। हा तोच तैमूर आहे ज्याने भारतावरती आक्रमण करताना 1 लाख हिंदू कैद्यांची हत्या केलेली होती। 13व्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आजच्या उझबेकिस्तानच्या तैमूरने दिल्लीच्या दिशेने कूच केली आणि 90,000 सैनिकांसह दिल्लीच्या दिशेने येताना तैमूरने 1 लाख हिंदूंना बंदी केले आणि मल्लू खानच्या हल्ल्याच्या वेळेला बंदी पुकारातील या भीतीने तैमूरने त्यांची हत्या केलेली आहे। 1398च्या दरम्यान तैमूरने सुलतान मोहम्मदच्या सत्तेला हादरा देत दिल्लीचा कब्जा मिळवला आणि त्यानंतर तैमूरच्या सैनिकांना दिल्लीमध्ये लुटमार आणि महिलांवरती अत्याचार केल्याचा इतिहास आहे। दिल्लीच्या रस्त्यांवरती मृतदेहांचा खच पडलेला, तैमूरच्या सैनिकांनी मशिदीमध्ये शरण लपून बसलेल्या लोकांना सुद्धा ठार केलेला आहे। फक्त 2च आठवड्यात तैमूरने दिल्लीला स्मशान बनवलं आणि दिल्लीतील सर्व संपत्ती लुटून पुन्हा एकदा तो निघून गेलेला आहे। दिल्लीला तैमूरच्या धक्क्यातून बाहेर यायला तब्बल 100 वर्ष लागले आणि याच तैमूरचं नाव या पाकड्यांनी त्यांच्या मिसाईलला दिलेलं आहे। जे क्षेपणास्त्रांची नावं घोरी, अब्दाली, शाहीन अशी दिलेली आहे, कारण हे असे आक्रमक नेते होते किंवा आक्रमक राजे होते की ज्यांनी भारताच्या बाहेर येऊन भारतावरती राज्य केलं। तर म्हणून अशा प्रकारच्या आक्रमक राज्यकर्त्यांची नावं देऊन पाकिस्तानला असं सांगायचं आहे की जसं त्यांनी एकेकाळी भारतावरती राज्य केलं होतं तसं आम्हीसुद्धा राज्य करू, म्हणून त्यांनी ही भारतविरोधी नावं अशी क्षेपणास्त्रांना दिलेली आहे। ही क्षेपणास्त्र जेवढी आधुनिक असायला पाहिजे तेवढी आधुनिक नाही आणि बहुतेक सगळ्या क्षेपणास्त्रांचं जे टेक्नॉलॉजी आहे ही पाकिस्ताननी चीनच्या मदतीने आयात केलेली आहे। लबाडा करून तयार झालेली क्षेपणास्त्र आहेत
परंतु जेवढी भारताची ती आधुनिक आहेत तेवढे ते आधुनिक नक्कीच नाही. तर बिथरलेल्या पाकिस्तानला भारतीय सैन्याची ताकद माहिती नाहीये. भारताची ताकद आपण दाखवूया. अग्नी 5 आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्र याला मानलं जातं. याची क्षमता याला अजेय बनवतंय आणि 5 ते 8,000 किलोमीटरची याची रेंज आहे. अण्वस्त्र वाहून नेण्याची याची क्षमता आहे आणि एकापेक्षा अनेक लक्ष भेदण्याची याची क्षमता आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या कुठल्याही भागात हे मिसाईल हल्ला करू शकतं. पुढे बघूया. ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे. जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्षेपणास्त्र याला मानलं जात आहे. याचा वेग 3,700 किलोमीटर प्रति तास आहे. जमीन असेल, समुद्र आणि हवेतून मारा करण्याची याची क्षमता आहे आणि तब्बल 600 किलोमीटरची याची रेंज आहे. आण्विक पारंपरिक शस्त्र वाहण्याची याची क्षमता आहे. त्यामुळे पाकची जी किनारपट्टी आहे हा संपूर्ण भाग यामुळे उद्ध्वस्त होऊ शकतो. प्रलय क्षेपणास्त्र बघूया. प्रलय क्षेपणास्त्र आहे. जमिनीवरून जमिनीवरती मारा करण्याची याची क्षमता आहे. 150 ते 500 किलोमीटरची याची रेंज आहे आणि 1000 किलो वजनी स्फोटकं वाहून नेण्याची याची क्षमता आहे. त्यामुळे शत्रूचे बंकर असतील किंवा सैन्य तळं असतील हे सगळं उद्ध्वस्त करण्याची या मिसाईलमध्ये क्षमता बघायला मिळते. खास करून सीमेजवळ हे जर क्षेपणास्त्र तैनात केलं तर या मिसाईलने त्वरित आणि घातक हल्ला करण्याची याची क्षमता आहे. पुढे बघायचं झालं तर निर्भय क्रूज क्षेपणास्त्र आहे. जमीन असेल, समुद्र आणि हवेतून लॉन्च होऊ शकतं. तसंच 1000 किलोमीटरची याची रेंज आहे आणि रडारपासून वाचवण्याचं याचं विशेष तंत्रज्ञान बघायला मिळतं.